नमस्कार मित्रांनो. मी बी. आर. शिंदे. तुम्ही बघत आहात डिजिटल सुकृत यूट्यूब चॅनल. आजपासून आपण युनिट 4 स्टार्ट करणार आहे, ज्याचं नाव आहे प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्स विथ पायथन. ओके. तर त्याच्यामध्ये 2 टॉपिक्स आपण आज कव्हर करणार आहे. इंट्रोडक्शन एंड इसेन्शियल पायथन लायब्ररी. ठीक आहे. तर प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्स म्हणजे नेमकं काय? पास्ट डेटावर काम करून फ्युचर प्रिडिक्ट करणे याला प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल डिसीज प्रिडिक्शन असेल किंवा वेदर प्रिडिक्शन असेल. ओके. लास्ट वीकमध्ये काय वेदर होतं, काय टेम्परेचर होतं. ओके. तो डेटा अॅनलाईज करून आपण नेक्स्ट वीकमध्ये ओके किंवा येणाऱ्या 15 दिवसात काय वेदर असणार आहे हे प्रिडिक्ट करतो. ठीक आहे. तसंच डिसीज प्रिडिक्शन असेल. करंटली तुमचं हेल्थ स्टेटस काय आहे त्याच्यावरून आपण डिसीज प्रिडिक्ट करतो. ओके. किंवा Amazon, Flipkartसारखे जे काही वेबसाईट आहेत. ठीक आहे. ते तुम्ही कोणते प्रॉडक्ट पर्चेस करू शकता. अ, य ते कन्सिडर करून तुम्हाला काही प्रॉडक्ट ते रिकमेंड करतात. तर हे काही एक्झाम्पल आहेत. तर यालाच आपण प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्स म्हणतो. तर याचा मेन कोर कन्सेप्ट हा आहे, की पास्ट डेटा करंट डेटावर काम केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून फ्युचर प्रिडिक्ट केलं जातं, की फ्युचरमध्ये काय होणार आहे. आणि हे झालं ओव्हरऑल त्याचं इंट्रोडक्शन आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला काही पायथनचे लायब्ररीचा यूज करतो पायथन लायब्ररीचा. ते कोणकोणत्या लायब्ररी आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला इकडे दिसत असेल प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्स विथ पायथन. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय प्रिडिक्टिव्ह एनालिटिक्स मीन्स एनालायझिंग पास्ट डेटा टू प्रिडिक्ट द फ्युचर. ओके. हे आपण बघितलं. पास्ट डेटा केलं जातं कशासाठी तर फ्युचर प्रिडिक्ट करण्यासाठी. इट वर्क बाय स्टडिंग ओल्ड इन्फॉर्मेशन, फाइंडिंग पॅटर्न एंड प्रिडिक्ट व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. सेम आहे. धिस इज डन विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिक्स, मशीन लर्निंग अँड पायथन लायब्ररी. मग हे सगळं कशाच्या माध्यमातून केलं जातं? मशीन लर्निंग, स्टॅटिस्टिक्स अँड पायथन लायब्ररीच्या माध्यमातून हे सगळं आपण डेटा अॅनलाईज करू शकतो. इट इज इम्पोर्टंट बिकॉज इट हेल्प पीपल अँड बिझनेस मेक बेटर डिसिजन, अव्हॉइड रिस्क अँड प्लॅन अहेड. तर हे सगळं कशासाठी करायचं आहे तुम्हाला? प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्स कशासाठी करायचं आहे? याचा मेन गोल असतो तो बिझनेस ग्रो करण्यासाठी असेल किंवा बिझनेसला चांगले डिसिजन्स घ्यायचे असतील, जेणेकरून त्यांचा बिझनेस ग्रो होऊ शकेल. याच्यासाठी हे आपण प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्स करत असतो. ओके. तर याचे काही एक्झाम्पल आहेत. हे पहा इकडे एक्झाम्पल दिले आहेत. सुपरमार्केट सेल प्रिडिक्शन, रिकमेंडेशन सिस्टम, डिसीज प्रिडिक्शन, ओके, वेदर फॉरकास्टिंग. तर हे असे काही एक्झाम्पल आहेत प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्सचे. तर असे बरेचसे लायब्ररीज आहेत, की ज्याच्या माध्यमातून आपण प्रिडिक्टिव्ह डेटा एनालिटिक्स करण्यासाठी विथ द हेल्प ऑफ पायथन आपण या लायब्ररीचा यूज करतो. कोणकोणते आहेत? NumPy आहे, पांडा आहे, scikit-learn आहे, मॅटप्लॉटलिब आहे. तर हे असे काही लायब्ररीज आहेत पायथनचे, त्याच्या माध्यमातून आपण डेटा अॅनलाईज करू शकतो. तर वन बाय वन लायब्ररीज आपण बघणार आहोत. त्याचा नेमका पर्पज काय आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल्स पण आपण पाहणार आहोत. तर स्टार्ट करूयात. पहिली जी लायब्ररी आहे ती NumPy. ओके. NumPy बेसिकली मित्रांनो ॲरे रिलेटेड काही ऑपरेशन असेल किंवा मॅथेमॅटिकल न्यूमेरिकल काही कॅल्क्युलेशन्स असतील, तर त्याच्यासाठी NumPy लायब्ररी ही यूज केली जाते. या ठिकाणी दिलेलं आहे, NumPy इज अ पायथॉन लायब्ररी युज्ड फॉर वर्किंग विथ ॲरे. ओके. इट इज युज्ड फॉर फास्ट मॅथेमॅटिकल अँड न्यूमेरिकल ऑपरेशन इन पायथॉन. ओके. मॅथेमॅटिकल न्यूमेरिकल ऑपरेशन आपल्याला फास्टली परफॉर्म करायचे असेल, तर आपण NumPy या लायब्ररीचा पायथॉनमध्ये यूज करतो. ओके. व्हाय डू वी यूज पायथन? तर व्हाय डू वी यूज NumPy? NumPyचाच का यूज केला जातो? फास्टर दॅन पायथन लिस्ट. ओके. NumPyला एक ऑप्शन आपल्याकडे पायथनमध्ये लिस्ट आहे. ओके. पण लिस्टमध्ये टाईम लागतो. ॲरेवर काम करण्यासाठी. ओके. नंबर ऑफ एलिमेंटवर काम करण्यासाठी ॲज कंपेअर टू NumPy. NumPyमध्ये काय होतं प्रोसेसिंग फास्ट होतं, कॅल्क्युलेशन्स वगैरे फास्ट होतात. इन पायथन वी हॅव लिस्ट दॅट सर्व्ह द पर्पज ऑफ ॲरे. ॲरेचा जो पर्पज आहे, तो विथ द हेल्प ऑफ लिस्ट आपण पायथनमध्ये करू शकतो. लिस्ट आहे आपल्याकडे. बट दे आर स्लो टू प्रोसेस. पण जेव्हा प्रोसेसिंगचं काम येतं, जेव्हा कॅल्क्युलेशनचं काम येतं, ऑपरेशनचं काम येतं, त्यावेळी थोडंसं लॅगिंग होतं लिस्टमध्ये. मग याला ऑप्शन म्हणून आपण एक पायथनमध्ये NumPy ही लायब्ररी प्रोव्हाईड केलेली आहे. NumPy अलाऊ टू परफॉर्म ऑपरेशन ऑन एंटायर ॲरे ॲट वन्स. कंप्लीट जो ॲरे असतो त्याच्यावर ॲट अ टाईम आपण एकदम त्या कंप्लीट ॲरेवर आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. नो लूप इज नीडेड म्हणजे लूपची वगैरे काही आवश्यकता नाही आहे या ठिकाणी. ओके. तर या कन्सेप्टला व्हेक्टरायझेशन असं म्हणतात. म्हणजे विथआऊट लूप आपण कंप्लीट ॲरेवर ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं आहे, की इटरेट करत बसण्याची गरज नाही. ॲरेमध्ये नंबर ऑफ एलिमेंट असतात. वन बाय वन एक-एक एलिमेंटला व्हिजिट करा आणि नंतर ऑपरेशन्स परफॉर्म करा. याच्यामध्ये टाईम जातो. आपण डायरेक्टली ॲरेवर ऑपरेशन परफॉर्म करू शकतात. तर याचं एक्झॅक्टली काय मीनिंग होतं? त्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ते केअरफुली बघा. इकडे ठीक आहे.
तर विदाऊट NumPy काय कसं होतं बघा, म्हणजे विथ द हेल्प ऑफ लिस्टच्या माध्यमातून काय नेमकं होत होतं आणि NumPyचा यूज केल्यावर नेमकं काय होतं ते आपण बघूयात. इकडे लिस्ट घेतलेली आहे A 1, 2, 3 ओके. बी एक लिस्ट घेतलेली आहे 4, 5, 6 2 लिस्ट आहेत आपल्याकडे. तर आपण काय आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे 2 लिस्टचं. म्हणजे 4 + 1 5 आलं पाहिजे, 2 + 5 7 आलं पाहिजे. ओके. 6 + 3 याचे ॲडिशन करायचे आहे. 2 जे काही लिस्ट आहे त्याचं आपल्याला ॲडिशन करा. मग त्यासाठी काय करावं लागेल लिस्टमध्ये आपल्याला हे 2 लिस्ट घेतले, एक फॉर लूप घ्यावं लागेल. इकडे मी फॉर लूप घेतलेला आहे. फॉर आय इन रेंज ओके. आणि रिझल्ट डॉट अपेंड ए ऑफ आय प्लस बी ऑफ आय. म्हणजे वन बाय वन आपण एक-एक एलिमेंट घेतोय या लिस्टमधले आणि ॲडिशन करत जातोय. तर याच्यासाठी लूप घेतलेला आहे या ठिकाणी. मग लूप घेतल्यामुळे काय होईल थोडासा टाईम लागेल. आता विथ द हेल्प ऑफ NumPy बघा काय आलेलं आहे. इकडे आपण ॲरे घेतला. ए इक्वल टू एनपी डॉट ॲरे हा ॲरे आहे 1, 2, 3. बी इक्वल टू एनपी डॉट ॲरे 4, 5, 6 आणि डायरेक्टली प्रिंट केलेलं आहे बघा ए प्लस बी. हेच म्हणायचं होतं मला डायरेक्टली ॲरेवर आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. इकडे मी लूप घेतलेला आहे का लूप घेतलेला नाही आहे. तर याच्यामुळे काय होतं प्रोसेसिंग फार फास्ट होतं. ओके. तर इकडे एक मी सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे. पण जेव्हा रिअल टाईममध्ये डेटा लार्ज अमाउंटमध्ये डेटा असतो, ॲरेमध्ये डेटा भरपूर असतो, नंबर ऑफ एलिमेंट्स असतात. तर अशा वेळी काय होतं मित्रांनो, अशा वेळी आपल्याला NumPyची आवश्यकता असते. तर हेच मी या ठिकाणी इकडे सांगितलेलं आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता बघा, NumPy अलाउज टू परफॉर्म ऑपरेशन ऑन एंटायर अरे ॲट वन्स. समजलं विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं याचं मीनिंग काय होतं. नो लूप इज नीडेड. इकडे लूप घेतलेला आहे विथआऊट NumPy विथ द हेल्प ऑफ लिस्ट आणि तुम्ही इकडे खाली जर पाहताय तर विथआऊट लूप आपण ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे ॲरेवर. याचाच हाच बेनिफिट आहे आपल्याला NumPyचा. ओके. बरं आणखी कशासाठी यूज केलं जातं? यूज्ड इन डेटा सायन्स अँड एआय. ओके. तर NumPy इज द फाउंडेशन ऑफ ऑलमोस्ट ऑल डेटा सायन्स मशीन लर्निंग लायब्ररी. डेटा सायन्स, मशीन लर्निंग, एआयसाठी जे काही लायब्ररीज यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल पांडा, टेन्सरफ्लो, सायकिट-लर्न. तर याचं जे काही फाउंडेशन आहे, ओके. याचं जे काही फाउंडेशन आहे ते NumPy आहे. ओके. आणि हे सगळे लायब्ररी हे NumPyवर डिपेंड असतात. हेच या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे आपण NumPy यूज करतो. आणि थर्ड आहे मल्टी डायमेन्शनल अरे. NumPy कॅन हँडल मल्टी डायमेन्शनल अरे. मल्टी डायमेन्शनल अरे जो असतो तो NumPyमध्ये चांगल्या प्रकारे आपण हँडल करू शकतो. त्याच्यावर चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो. तर यासाठी आपण NumPy यूज करतो. हे NumPy आपण या रिलेटेड पाहिलं. त्याच्यानंतर आहे पांडास. पांडास बेसिकली काय असतं तुम्हाला टॅब्युलर डेटावर चांगल्या प्रकारे काम करत आहे. म्हणजे स्ट्रक्चर्ड डेटा जो असतो, स्ट्रक्चर्ड डेटा रोज अँड कॉलम्समध्ये त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तो डेटा कलेक्ट करायचा आहे, तो डेटा रीड करायचा आहे, तो डेटा क्लीन करायचा आहे, तो डेटा ट्रान्सफॉर्म करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी टॅब्युलर डेटा, स्ट्रक्चर्ड डेटा मी बद्दल बोलतोय. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पांडा लायब्ररीच्या माध्यमातून आपण इझिली ऑपरेट करू शकतो. याच्यासाठी बेसिकली पांडा लायब्ररी बनवलेली आहे. Panda is a Python library used for data analysis, data manipulation and cleaning. डेटा एनालिसिस, डेटा मॅनिप्युलेशन, क्लीनिंग करण्यासाठी आपण ही पांडा लायब्ररी यूज करतो. इट प्रोव्हाईड फास्ट फ्लेक्सिबल टूल टू वर्क विथ टॅब्युलर डेटा. ओके. ह्या लायब्ररीच्या माध्यमातून रेडीमेड काही असे टूल्स आहेत, फंक्शन्स आहेत. त्याच्यामुळे आपण टॅब्युलर डेटावर चांगल्या प्रकारे काम करू शकतो. फास्टली काम करू शकतो. इट हँडल स्ट्रक्चर डेटा इझिली. परत तेच सांगितलेलं आहे. स्ट्रक्चर डेटा म्हणजे रोज अँड कॉलम्समध्ये जो असतो डेटा त्याच्यावर चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो. विथ द पांडाज वी कॅन लोड डेटा. डेटा लोड करू शकतो, डेटा रीड करू शकतो. क्लीन इट, ट्रान्सफॉर्म इट, ॲनलाईज इट. क्लीन करू शकतो, ट्रान्सफॉर्म करू शकतो, ॲनलाईज करू शकतो अँड व्हिज्युअलाइज इट इन जस्ट अ फ्यू लाईन्स ऑफ कोड. तर हे सगळं करण्यासाठी नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोडची आवश्यकता नाही आहे. या लायब्ररीजमुळे, पांडा या लायब्ररीमुळे आपण फ्यू लाईन्सच्या ऑफ कोडमध्ये हे सगळं काम आपण करू शकतो. तर हे सगळे बेनिफिट आहेत मित्रांनो पायथन लायब्ररीचे. पांडास 2 डेटा स्ट्रक्चर प्रोव्हाईड करतं पांडास. ते आपण चेक करूयात. Pandas provide सेकंड. Pandas provide 2 मेन डेटा स्ट्रक्चर फॉर मॅनिप्युलेटिंग डेटा. ओके. Pandasचे 2 मेन डेटा स्ट्रक्चर आहेत. एक सीरीज आणि डेटा फ्रेम. Pandas सीरीज अँड Pandas डेटा फ्रेम. तर Pandas सीरीज काय आहे? Pandas सीरीज नथिंग बट अ वन डायमेन्शनल लेबल्ड अरे. वन डायमेन्शनल लेबल्ड अरे. म्हणजे एकच रो असते बघा. ओके. 10, 20, 30, 40 जस्ट लाइक अ सिंपल अरे, सिंपल लिस्ट. ओके. एका रोमध्येच डेटा असतो. तर दॅट इज नथिंग बट अ Pandas सीरीज. इथे दिलेलं आहे. एक्झाम्पल पण दिलेलं आहे. सेकंड आहे डेटा फ्रेम 2 डायमेन्शनल म्हणजे रोज अँड कॉलम्समध्ये डेटा असतो. डेटा फ्रेम इज अ 2 डायमेन्शनल टेबल विथ रोज अँड कॉलम्स. ओके. तर त्याचं एक्झाम्पल एक्सेल शीट जे असतं किंवा डेटाबेस टेबल जे असतात ते 2 डायमेन्शनल अरे किंवा डेटा फ्रेमचं एक्झाम्पल आहे. तसं मी पायथॉनमधलं पण एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. हे बघा ही की आहे आणि हे व्हॅल्यूज आहेत.
की किंवा कॉलम समजा हा कॉलम आहे आणि हे त्याचे व्हॅल्यूज आहेत. त्याचं आउटपुट काय कशाप्रकारे येणार आहे? ओके. इथे एक डिक्शनरी घेतलेली आणि आपण की व्हॅल्यू पेअरनी हे असाइन केलं आणि ते डेटा फ्रेमला असाइन केलंय. त्याचं आउटपुट चेक करू शकता तुम्ही इथं डेटा फ्रेम. हे आहे डेटा फ्रेम. विथ द हेल्प ऑफ डेटा फ्रेम हा जो डेटा आहे, डेटा फ्रेमला आपण असाइन केल्यामुळे हे स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 कॉलम्स आहेत नेम आणि एज. ए-बी-सी हे नेम आहे आणि हे एज इकडे राइट साइडला आहे. तर हे फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथे दाखवलेलं आहे. तर लक्षात आलं तुम्हाला पांडास कशासाठी यूज करतात आणि त्याच्यामध्ये मेन कोणते 2 टाइपचे डेटा स्ट्रक्चर आहेत. तर त्याच्यानंतर बघूयात कोणकोणते ऑपरेशन विथ द हेल्प ऑफ पांडाज आपण करू शकतो. ओके. लोडिंग डेटा डेटा लोड करू शकतो किंवा रीड करू शकतो. रीड सी-एस-व्ही जर सी-एस-व्ही फाईल एक्सेल शीट असेल, सी-एस-व्ही फाईल असेल तुमची, तर ती आपण रीड करू शकतो विथ द हेल्प ऑफ पांडा. pd.read सी-एस-व्ही हे जे हे फंक्शन आहे आणि हे तुमच्या सी-एस-व्ही फाईलचं नाव किंवा पाथ आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण डेटा फ्रेमला ते असाइन करतो आणि हे जर प्रिंट केलं आपण डेटा फ्रेम तर टॅब्युलर याच्यामध्ये तो तुम्हाला डेटा दाखवेल. हे झालं डेटा लोड करणे. त्याच्यानंतर व्ह्यूइंग अँड एक्सप्लोरिंग डेटा. डेटा लोड तर झाला, पण आपल्याला त्या डेटाला डिस्प्ले करायचा असेल किंवा तो डेटा समजून घ्यायचा असेल, तर df.info फंक्शन आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, कोणकोणते कॉलम्स आहेत, ते सगळे कॉलम्स दाखवले जातात. तुमच्या डेटामध्ये कुठल्या-कुठल्या टाइपचे कॉलम्स आहेत आणि त्याचा डेटा टाइप काय आहे, हे पण या फंक्शननी समजतं. तर हे असे काही रेडीमेड फंक्शन या लायब्ररीमध्ये प्रोव्हाईड केलेले आहेत. df.head, df.tail हे काय करतं, तुमचे पहिले जे काही 5 रोज आहेत तुमच्या डेटामधले, डेटा सेटमधले किंवा टेबलमधले, तो डिस्प्ले करतो df.head. df.tail काय करतं, लास्टचे जे काही 5 रोज आहेत, ते डिस्प्ले करतं. ओके. त्याच्यानंतर हँडल मिसिंग डेटा. काही मिसिंग डेटा असेल, नल डेटा असेल, तर तो तो कसा हँडल करतो, तो विथ द हेल्प ऑफ पांडाज आपण हँडल करू शकतो. फिल एन-ए किंवा फिल नन. ओके. हे एक फंक्शन आहे. तर याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, मिसिंग डेटा हँडल करू शकतो. तर त्याच्यानंतर आणखी आहे सिलेक्ट डेटा. डेटा सिलेक्ट करायचा आहे. पर्टिक्युलर कॉलम वगैरे तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, ते पण कसं करू शकता बघा. डीएफ स्क्वेअर ब्रॅकेट कॉलमचं नाव किंवा डीएफ डॉट एल-ओ-सी रो सिलेक्ट करायचं असेल तर 0 याच्याने काय होतं 0 नंबरचे जी काही रो आहे ती सिलेक्ट होते. ओके. डीएफ डॉट एल-ओ-सी 0 to 2 म्हणजे रो 0, रो 1 हे 2 रो सिलेक्ट होणार. तर सिलेक्ट डेटा करू शकतो. मिसिंग डेटा हँडल करू शकतो. ओके. व्ह्यू अँड एक्सप्लोरिंग डेटा. तर हे काही एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर ॲडिंग अँड रिमूव्हिंग कॉलम्न्स म्हणजे जर कॉलम्न्स आपल्याला ॲड किंवा रिमूव्ह करायचे असतील, तर ते पण आपण विथ द हेल्प ऑफ पांडाच करू शकतो. इकडे बघा, हे 2 कॉलम्न्स आहेत ऑलरेडी ए आणि बी. तर आपण एक्स्ट्रा नवीन कॉलम क्रिएट करतोय टोटल नावाचा. ओके. df.total इक्वल टू df.a प्लस df ऑफ बी. ओके. तर याचं टोटल आपण हा नवीन कॉलम क्रिएट केलेला आहे. तर विथ द हेल्प ऑफ पांडाज आपण हे करू शकतो. तर हे होते कोणकोणते ऑपरेशन आपण पांडाजमध्ये परफॉर्म करू शकतो. ग्रुप बाय एक आहे. ओके. ग्रुपिंग डेटा, कॅटेगराईज करणे, ग्रुपिंग करणे. काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये? अलाऊ ऑर्गनायझिंग डेटा इंटू कॅटेगरीज अँड कॉम्प्युटिंग व्हॅल्यू फॉर ईच ग्रुप. म्हणजे कंबाईनली आपण हे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. सम आहे किंवा एव्हरेज काढायचं असेल, ओके. कंबाईनली आपण ऑपरेशन हे परफॉर्म करू शकतो. एक्झाम्पल बघा इकडे हे कॉलम नेम आहेत. हा डेटा आहे. ओके. मग आता आपण काय केलेलं आहे? डीएफ डॉट ग्रुप बाय कॅटेगरी सेल्स सम. तर याचं नेमकं मीनिंग काय होतं बघा. इकडे कॅटेगरी हा एक कॉलम आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. ए, बी, ए, सी, बी म्हणजे याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल 3 कॅटेगरी आहेत जनरली ए, बी आणि सी. आणि इकडे हा सेल्स दिला आहे. एसाठी किती सेल आहे? जॉन कोणत्या कॅटेगरीत आहे? ए. त्याचं सेल्स 200. रिया कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? बी. सेल्स 120 ओके. तर आपल्याला फक्त आता कॅटेगरी वाईज किती सेल झालेलं आहे. म्हणजे एचा टोटल सेल किती आहे? बीचा टोटल सेल किती आहे? सीचा टोटल सेल किती आहे? हे जर आपल्याला कॅटेगरी वाईज असं काही कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करायचे असतील, तर आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ ग्रुप बाय. हे बघा. इकडे मी केलेलं आहे आणि त्याचा आउटपुट तुम्ही बघू शकता. कॅटेगरी एचा टोटल सेल किती आहे? 450. बीचा 320, सीचा 300. तर अशा प्रकारे आपण विथ द हेल्प ऑफ कॅटेगरी की करू शकतो विथ द हेल्प ऑफ ग्रुप बाय. तर त्याच्यानंतर आहे मॅटप्लॉटलिब ही लायब्ररी. मॅटप्लॉटलिब कशासाठी वापरतात? मॅटप्लॉटलिब इज अ पॉप्युलर पायथॉन लायब्ररी युज्ड फॉर क्रिएटिंग ग्राफ, चार्ट अँड व्हिज्युअलायझेशन. ओके. जर तुम्हाला जो डेटा असतो तो म्हणजे लार्ज अमाउंट ऑफ डेटा असतो. ठीक आहे. असा डेटा बघून तुम्हाला समजणार नाहीये. बेटर आहे त्याला जर ग्राफमध्ये कन्व्हर्ट केलं, तर तो डेटा इझिली समजू शकतो. त्याच्यामुळे मग हे मार्फत करतो? मॅटप्लॉटलिब ही पायथॉनमध्ये लायब्ररी याच्या माध्यमातून आपण ग्राफ, चार्ट, व्हिज्युअलायझेशन क्रिएट करतो. कोणकोणत्या प्रकारचे ग्राफ क्रिएट करू शकतो हे बघा.
लाईन प्लॉट आहे, बार प्लॉट आहे, स्कॅटर प्लॉट, पाय प्लॉट, हिस्टोग्राम या प्रकारचे ग्राफ्स आपण क्रिएट करू शकतो. कशामध्ये? मॅटप्लॉटलिब या लायब्ररीमध्ये. हं. आणि आणखी काय करू शकतो? कस्टमाइज लेबल, कलर, टायटल, स्टाईल ठीक आहे. म्हणजे जे काही ग्राफमध्ये जे काही लेबल्स असतात, टेक्स्ट असतात, ते चेंज करू शकतो. कलर वगैरे त्याचा चेंज करू शकतो. ठीक आहे. टायटल्स वगैरे आपल्याला पाहिजे तसे आपण टायटल्स देऊ शकतो. स्टाईल वगैरे चेंज करू शकतो. एक्सपोर्ट व्हिज्युअल ॲज इमेज जो काही तुम्ही ग्राफ क्रिएट केलेला आहे, त्याला पी-एन-जी इमेज, जे-पी-ईजी इमेज, पी-डी-एफमध्ये वगैरे तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. हे सगळं आपण विथ द हेल्प ऑफ मॅटप्लॉटलिब करू शकतो. तर कोणकोणत्या प्रकारचे ग्राफ आहेत बघूयात आपण मॅटप्लॉटलिबमध्ये. पहिला आहे लाईन प्लॉट. ओके. लाईन प्लॉट काय असतं बघा नेमकं, व्हेन डेटा इज कंटिन्युअस अँड यू वांट टू शो द चेंजेस ओव्हर टाईम. कंटिन्युअस डेटा आहे आणि तो डेटा टाईमनुसार चेंज होतोय. तर त्यावेळी आपण कोणता ग्राफ यूज करतो? लाईन प्लॉट हा ग्राफ आपण त्यावेळी यूज करतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. हे पहा गोल्ड रेट फ्रिक्वेंटली चेंज होत राहतात. गोल्ड रेट इकडे लाईव्ह एक्झाम्पल आहे हां. ब्राउझरवर मी Googleला टाइप केलेलं गोल्ड रेट टुडे म्हणून. इकडे बघू शकता. हे लाईन प्लॉट आहे. ओके. ओके. सध्याचा काय रेट आहे? 1,47,675 तर आजच्या डेटला काय आहे? ओके. तर इथे दिलेलं 23, 24, 25 27चा रेट यांनी या दिलेला आहे. इथे दिलेला आहे. 23ला किती होतं? तर हे सगळं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे बघा. मग यासाठी काय यूज केलं त्यांनी? लाईन प्लॉट हे यूज केलेलं आहे. हं. 16 मार्चला काय रेट होता? 160 होता. 17 मार्चला 161 होता. 9 मार्चला काय होता? 163 होता. म्हणजे टाईमनुसार चेंज होत गेलाय. हां, तर हे सगळं अशा प्रकारे जर आपल्याला दाखवायचं असेल, तर आपण काय करतो? लाईन प्लॉटचा, लाईन ग्राफचा यूज करतो. नेक्स्ट काय आहे? तर याचं पण एक्झाम्पल पण दिलेलं आहे. ईझी आहे, काही नाही. आपण हे बघा प्लॉट लायब्ररी इम्पोर्ट करून घेतली आपण मॅटप्लॉटलिब लायब्ररी आणि मॅटप्लॉटलिब ही लायब्ररी आहे आणि त्याची पायप्लॉट आहे. त्याच्यामध्ये एक मॉड्यूल आहे. तर हे आपण इम्पोर्ट करून घेतलं आणि त्याला डेटा दिला आपण 1, 2, 3 ओके. वाय ॲक्सिसचा डेटा आहे आणि एक्स ॲक्सिस बाय डिफॉल्ट तो 0, 1, 2 घेईल आणि टायटल वगैरे दिलं आणि डिस्प्ले केला जस्ट. एक सिंपल बेसिक एक्झाम्पल घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे डिस्प्ले झालेलं आहे. लाईन लाईन प्लॉट किंवा लाईन ग्राफ अशा प्रकारे असतो आणि त्याचं लाईव्ह एक्झाम्पल पण तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. पाय प्लॉट काय असतं बघा, कधी यूज करतात? व्हेन डेटा इज इन पर्सेंटेज रेशो वी यूज दिस. डेटा जर पर्सेंटेजमध्ये असेल, रेशो पर्सेंटेजमध्ये जर तुम्हाला डेटा शो करायचा असेल, त्यावेळी आपण काय यूज करतो? पाय प्लॉट यूज करतो. त्याचं पण एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे पाय प्लॉट. तर काय दिलं यांनी? व्हिजिटर एज डिस्ट्रिब्युशन अक्रॉस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. ओके. एज वाईज किती पर्सेंटेज लोकं सोशल मीडिया यूज करतात? 37.63 कुठे 25 टू 34 इयर्सचे लोकं, पीपल्स 37% सोशल मीडिया यूज करतात. ओके. असं जर तुम्हाला दाखवायचं असेल रेशोमध्ये, पर्सेंटेजमध्ये, तर आपण पाय प्लॉटचा यूज करतो. ब्लूचं काय 35 टू 44 इयर्सचे ह्या रेंजचे लोकं आहेत बघा 16% सोशल मीडिया यूज करतात. 8.6% ओके. काय दिलेलं आहे? 45 टू 54 इयर 45 ते 54 या वयोगटातले लोकं फक्त 8% लोकं असे आहेत, की जे सोशल मीडिया यूज करतात. सोशल मीडिया यूज करणारे 10% लोकं कुठल्या एजचे आहेत? 13 ते 17 13 टू 17 एजचे ते या इयरचे लोकं आहेत. तर हे आपण विथ द हेल्प ऑफ पायप्लॉट दाखवू शकतो. समजलं तुम्हाला नेमकं कोणता ग्राफ कधी यूज करायचा हे समजलं पाहिजे. याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इकडे काय केलेलं आहे फक्त पहिल्यांदा आपण आधीसारखंच आपण मॅटप्लॉटलिब इम्पोर्ट करून घेतलं. पायप्लॉट मॉड्यूल त्याच्यातलं आपण इम्पोर्ट करून घेतलेलं आहे. इकडे डेटा डिफाईन केला फक्त. लेबल्स आहे बघा. हे वेगवेगळे कॅटेगरी. इकडे वेगळं पायप्लॉट असणार आहे. हे पहा हा पायप्लॉट आहे. ब्लूबेरीज किती पर्सेंट किती आहे, त्याचं साईज काय आहे, रास्पबेरी किती आहे, चॉकलेट केक वगैरे हे असं दाखवलेलं आहे. मग हा डेटा आपण इकडे दिलेला आहे. फक्त डेटा देतोय आपण. किती पर्सेंट आहे. ओके. कलर कोणता घ्यायचा आहे आपल्याला, ते सगळं आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तो इकडे आपण ड्रॉ केलेला आहे फक्त. डेटा इज प्लॉटेड. प्लॉट केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे, ग्राफ क्रिएट केलेला आहे. ह्याला पाय प्लॉट म्हणतात. आता बार प्लॉट बघा. कशाप्रकारे असतो. लाईन प्लॉट बघितलं, पाय प्लॉट बघितलं, आता बार प्लॉट कशाप्रकारे असतो आणि कधी वापरतात. व्हेन डेटा इज कॅटेगरिकल अँड वी वॉन्ट टू कंपेअर डिफरंट ग्रुप वी यूज दिस. डेटा जर कॅटेगरिकल असेल, ग्रुपमध्ये डेटा असेल, कॅटेगरिकल डेटा असेल आणि त्याला आपल्याला कंपेअर करायचं असेल, ओके, एक दुसऱ्यासोबत, तर त्यावेळी आपण बार प्लॉटचा यूज करतो. त्याचं एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो म्हणजे समजेल. हे बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी
सोशल मीडिया कंपॅरिझन दिलेलं आहे. म्हणजे व्हिजिटर व्हर्सेस डेली ॲक्टिव्ह युजर. व्हिजिटर म्हणजे फक्त व्हिजिट करणारे किती आहेत? आणि डेली ॲक्टिव्ह म्हणजे रेग्युलरली यूज करणारे किती आहेत? ओके. तर हेच याचं कंपॅरिझन दिलेलं आहे. LinkedIn, Twitter वेगवेगळे जे काही सोशल मीडिया आहेत, त्याचं फक्त इकडे कंपॅरिझन घेतलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला कॅटेगरिकल व्हॅल्यू असतील आणि कंपॅरिझन दाखवायचं असेल, त्यावेळी आपण हे यूज करतो बार चार्ट. ओके. बार प्लॉट किंवा बार चार्ट. LinkedInमध्ये किती आहे? 200 डेली ॲक्टिव्ह व्हिजिटर आहेत आणि 450 हे फक्त व्हिजिटर आहेत. आणि डेली ॲक्टिव्ह म्हणजे जास्त टाईम डेली स्पेंड करणारे ॲक्टिव्ह ओके, जे असतात ते 200 आहेत. आता Twitterचं जर आपण घेतलं, तर Twitterमध्ये पण इकडे या ठिकाणी दिलेलं आहे. Facebookचं पण दिलेलं आहे. 950 हे काय आहेत व्हिजिटर्स आहेत आणि 450 हे डेली ॲक्टिव्ह व्हिजिटर आहेत. तर अशा प्रकारे आपण इकडे डेटा सोशल मीडियाचा कंपॅरिझन केलेलं आहे. सोशल मीडिया कंपॅरिझन आहे हे. हे झालं काय? बार प्लॉट. याचं एक्झाम्पल पण दिलं आहे. अगेन इकडे डेटा घेतलेला आहे आपण, डेटा डिफाईन केला आणि इकडे हे जे काही 3 मेथड्स आहेत, फंक्शन्स आहेत, तिकडे आपण फक्त प्लॉट केलेलं आहे. ईझी आहेत एक्झाम्पल. तर एक्झाममध्ये ही सगळी थिअरी डायग्राम्स पण काढू शकता आणि हे एक्झाम्पल पण तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर सायकिट-लर्न. ओके. सायकिट-लर्नमध्ये कधी आपण वापरतो बघा सायकिट-लर्न. We use scikit-learn to build machine learning model quickly and easily without doing complex math manually. ओके. याच्या माध्यमातून काय होतं मशीन लर्निंग मॉडेल वगैरे आपण क्रिएट करू शकतो इझिली. ओके. फ्यू लाईन्स ऑफ कोडमध्ये आपण मशीन लर्निंग मॉडेल क्रिएट करू शकतो. म्हणजे असा मॉडेल आपण इथं इथे बनवतो, की त्याला डेटा देतो, तो मॉडेल त्याच्यातून शिकतो आणि प्रिडिक्शन त्याचं आउटपुट प्रिडिक्शन असतं. ओके. प्रिडिक्ट करतो. फ्युचर प्रिडिक्ट करतो. असा एक मॉडेल बनवतो, जो की त्याला आपण डेटा दिल्यानंतर तो ट्रेन होतो आणि त्या मॉडेलला आपण ट्रेन करतो डेटा देऊन आणि त्याच्या माध्यमातून तो फ्युचर प्रिडिक्ट करतो. तर विथ द हेल्प ऑफ सायकिट-लर्न आपण ते करतोय. इकडे दिलेलं आहे बघा. इट प्रोव्हाईड्स सिंपल अँड एफिशियंट टूल टू बिल्ड मॉडेल दॅट कॅन लर्न फ्रॉम डेटा. हे असे टूल प्रोव्हाईड करतात, असे मेथोडॉलॉजीज प्रोव्हाईड करतं ही लायब्ररी, की त्याच्या माध्यमातून असं मॉडेल बनवतो आपण, जो की डेटा वरनं लर्न करतो अँड मेक प्रिडिक्शन आणि प्रिडिक्शन करतो. ओके. आता तिकडे इकडे बघा व्हॉट सायकिट लर्न डज. सायकिट लर्न काय-काय करू शकतं? कुठले-कुठले आता एक्झाम्पल दिले त्यांनी. प्रिडिक्ट आउटकम. ओके. म्हणजे हाउस प्राईस प्रिडिक्शन असेल, एक्झाम स्कोर प्रिडिक्शन असेल, डिसीज प्रिडिक्शन असेल. तर हे आपण या लायब्ररीच्या माध्यमातून आपण करू शकतो सायकिट लर्न वगैरे. क्लासिफाय डेटा, ईमेल स्पॅम, नॉट स्पॅम. फाइंडिंग पॅटर्न, पॅटर्न वगैरे फाइंड करणं, ग्रुप्स अँड ग्रुप वगैरे फाइंड करणं. इव्हॅल्युएट हाऊ गुड युअर मॉडेल इज. इव्हॅल्युएशन करणं. हे सगळं आपण विथ द हेल्प ऑफ सायकिट लर्न आपण करू शकतो. तर याचे की फीचर्स आहेत. का बरं आपण हे यूज करतो? एकतर ईझी टू यूज आहे. यूज करायला ईझी आहे. ओके. बिल्ट ऑन टॉप ऑफ NumPy. ओके. SciPy अँड Pandas. ओके. तर याच्यावर डिपेंडंट आहे. याच्यावरच ते बनवलेलं आहे. आणि कम्स विथ मेनी रेडी टू यूज अल्गोरिदम आहेत. त्याचे रेडी टू यूज अल्गोरिदम आहेत. म्हणजे अल्गोरिदम आपल्याला क्रिएट करणं, मॉडेल क्रिएट करायची हे गरज नाही आहे बऱ्यापैकी. रेडी टू यूज अल्गोरिदम कोणते आहेत? लिनियर रिग्रेशन, लॉजिस्टिक रिग्रेशन, डिसिजन ट्री, के निअरेस्ट नेबर, के मीन क्लस्टरिंग हे असे रेडीमेड अल्गोरिदम त्यांनी मॉडेल्स आपल्याला क्रिएट करून दिलेले आहे. त्याच्या माध्यमातून आपण ॲज पर आवर कशा प्रकारचं मॉडेल आपल्याला बनवायचं आहे, त्याच्यावरून आपण हे अल्गोरिदम यूज करतो. प्रिडिक्शन, क्लासिफिकेशन ओके. याच्यानुसार आपण जर क्लासिफिकेशनचं असेल तर लॉजिस्टिक रिग्रेशन यूज करणार. प्रिडिक्शनचं असेल लिनियर रिग्रेशन यूज करणार. ओके. तर हे इकडे दिलेलं आहे. याचं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला म्हणजे आणखी हा कन्सेप्ट समजून जाईल. आता इकडे बघा, आपण काय करतोय, इकडे डेटा दिलेला आहे, डेटा घेतलेला आहे. हा डेटा आहे. ओके. X 1, 2, 3, Y 2, 4, 6 आणि इकडे मॉडेल क्रिएट करतोय आपण. लिनियर रिग्रेशन या अल्गोरिदमनी आपण मॉडेल क्रिएट केला आणि या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी हा डेटा दिलेला आहे आपण. ओके. तर या डेटातनं काय फाइंड होतंय? या डेटातनं काय फाइंड होतंय? ओके. बघा बरं. जर आता एक्स जर 4 असेल तर काय असेल? आता इथं 1, 2 आणि 3 दिलेलं आहे आणि जर एक्स जर मी 4 दिला, तर वाय काय असेल? हे आपल्याला याच्यातनं प्रिडिक्ट करायचं आहे. तर हे हा मॉडेल ऑटोमॅटिकली जेव्हा हा डेटा याला देतोय आपण, तर तो आउटपुट काय देतोय बघा 8 आउटपुट देतोय. तर त्याला मॉडेलला कसा ट्रेन झाला मॉडेलला लक्षात येतंय, की वायची व्हॅल्यू आहे ती 2x आहे. म्हणजे बघू शकता 2 इंटू एक्स, 2 इंटू 1 2 ओके. 2 इंटू 2 4, 2 इंटू 3 6 आणि आपण नेक्स्ट एक्सची व्हॅल्यू देतोय 4.
4 असेल तर काय येणार आहे? 2 4 8. ओके. तर अशा प्रकारे पॅटर्न फाइंड करणे हं. आणि नंतर आउटपुट प्रिडिक्ट करणे. तर या सगळ्या गोष्टी आपण विथ द हेल्प ऑफ सायकिट लर्न आपण करतो. तर हे आपण कव्हर केलेलं आहे. तर ही आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सेम प्रकारची थेअरी तुम्ही एक्झाममध्ये जर काही क्वेशन आला असेल या रिलेटेड येत असेल, तर तुम्ही ही थेअरी लिहू शकता आणि हे जे काही एक्झाम्पल आहेत तुम्ही पुट करू शकता. आय होप तुम्हाला समजले असेल. मी इकडे थांबतोय. थँक